सावंगी मेघे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात अल्पवयीन मुलीची हत्या करण्यात आली। या प्रकरणी पोलिसांनी 24 तासांच्या आत एकास अटक केली। दरम्यान या प्रकरणी SIT गठीत करण्यात आली आहे। सामान्य रुग्णालयात शवविच्छेदन गृहाच्या प्रवेशद्वारावर नागरिकांनी काल जोरदार आंदोलन केले होते। तर आज शहरात या प्रकरणी आरोपींना फाशी द्या या मागणीसाठी आज वर्धा जिल्हा महिला काँग्रेसच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ निदर्शने करीत या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली। फाशीची शिक्षा झालीच पाहिजे, दोषीला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे, दोषीला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे, दोषीला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे, शिक्षा झालीच पाहिजे, संध्याला न्याय मिळालाच पाहिजे, संध्याला न्याय मिळालाच पाहिजे, संध्याला न्याय मिळालाच पाहिजे, दोषीला फाशीची शिक्षा। 12 वर्षीय चिमुकलीवरती अत्याचार झाला आणि तिची निर्गुण हत्या करण्यात आली। आज घरात मुलगी सुरक्षित नाही आहे, मुलगी शाळेत सुरक्षित नाही आहे, बसमध्ये सुरक्षित नाही आहे, मंदिरामध्ये सुरक्षित नाही आहे। आज आम्ही महिलांनी करायचं काय? म्हणजे गुन्हेगार मिळतो, आता सांगितलं जाते की गुन्हेगार मिळाला आहे, गुन्हेगार मिळतो पण त्याला फाशीची शिक्षा होतच नाही। त्याला फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे। जोपर्यंत त्याला फाशीची शिक्षा होत नाही तोपर्यंत आम्ही महिला काँग्रेस म्हणता किंवा आम्ही महिला सर्व आम्ही स्वस्थ बसणार नाही। आम्ही धरणेदूर आंदोलन देऊ। आम्हाला महिलांची सुरक्षा ही फार मोठी काळाची गरज आहे। महिलांना आम्हाला मुलींना बाहेर ठिकाणी पाठवण्यासाठी आम्हाला आज कालपासूनचा जीव आमचा असा धकधक करून राहिला आहे की आम्ही ना कुठे शिक्षा पाठवावं की आम्ही आमच्या घरात ठेवावं, पण घरात सुद्धा मुलगी चिमुकली मुलगी सुरक्षित नाही आहे। असं हे सरकारचं वेगळं धोरण आहे आणि इथे पालकमंत्री आमच्या वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री असून सुद्धा ते स्वस्थ बसून आहे। आतापर्यंत एकही गुन्हा त्या मुलावर दाखल झाला नाही झाला, त्याची काय आहे पालकमंत्र्यांनी अजूनही आम्हाला कोणतीही त्यांच्याकडून प्रतिक्रिया दिलेली नाही आहे। हे असं आमच्या वर्धा जिल्ह्यामध्ये तरी चालणार नाही, आमच्या भारतात पण चालणार नाही। आता महिला आम्ही स्वस्थ बसणार नाही। यानंतर मोठं धरणेदोर आंदोलन करून त्या मुलाला जर फाशीची शिक्षा झाली नाही, काल पालक त्यांनी दिलं असेल परंतु आतापर्यंत आम्ही कुठे बघितलं नाही ना सरांना। आम्हाला आमच्यापर्यंत आलेलंच नाही, तर आम्हाला काय माहिती त्यांनी कुठे स्टेटमेंट दिलं आहे। जी वर्धा म्हणजे आम्ही पूर्ण भारतामध्ये ऐकत होतो की अशा प्रकारच्या घटना वारंवार होत आहे। राजस्थानची घटना नवीन आहे, पण आमच्या वर्धेमध्ये म्हणजे आमच्या घराजवळ आग लागली आहे। आज एका चिमुकलीवर, एक 12 वर्षाच्या चिमुकलीवर जर अशा प्रकारची अत्याचार होत असेल, तिच्या घरी राहत्या घरात जर अत्याचार होते, तर ही आमच्या वर्धेकरांसाठी खूप चिंताजनक गोष्ट आहे। आम्ही महिला आहोत, आम्ही मुली आहोत, आम्हाला सुद्धा आमची मुलगी बाहेर जाते, ती जर घरात कुठे सुरक्षित नसेल तर हे प्रशासन काय करत आहे? आणि आजपर्यंत अशा घटना झाल्या तर त्यावर फक्त चर्चा केली जाते, 2 महिन्यात त्या नराधमाला सोडलं जातं, अशा प्रकारचा आजपर्यंतचा इतिहास आहे। म्हणून आमचं मत आहे की हा जो नराधम आहे, ज्याला कोणीतरी आता म्हणतं आहे की तो सापडलाय, काल आम्ही पण ऐकलं, पण तो खरा आहे खोटा आम्हाला माहिती नाही, कारण आम्ही त्याला बघितलं नाही, तर त्याला फाशीची शिक्षा द्यायला पाहिजे आणि तुम्ही सगळ्यांनी आमच्या सुपूर्द करा त्याला, कारण यानंतर अशी कोणाचीच हिंमत होणार नाही। कारण आपल्या देशाचे जे काय म्हटलं जाते, शिक्षेचा जो मार्ग आहे तो खूप लूज झालेला आहे। कारण अशा प्रकारचे जे गुन्हे होतात तर त्या गुन्हेगारांना कधीच प्रॉपर शिक्षा होत नाही, कारण आमचे कायदेच कठोर नाही। आम्हाला असं म्हणायचं आहे की आमचे कायदे कठोर करा। महिला अगदी कुठे पण सुरक्षित असायला पाहिजे। आज जर ती कुठे सुरक्षित नसेल तर या देशामध्ये, भारत देश स्वतंत्र देश आहे, मग हा फक्त पुरुषांचाच देश आहे का? आम्हाला महिलांना इथे राहायची परवानगी नाही आहे का? असं जर असेल तर मग सांगा, आम्ही मुलींना जन्म द्यायला नाकारू। आजपर्यंत तुम्हाला मुलं पाहिजे होते, पण आता आम्ही गर्भजल परीक्षण करून आम्ही मुलींना जन्म देणार नाही, मुलींना सरळ नाकारू आणि पुरुष प्रधान संस्कृती पाहिजे ना तुम्हाला, तर मग सर्वत्र पुरुषच असू द्या, आम्ही मुलींना जन्मच देणार नाही। मी एक आई म्हणून मला माझ्या मनातली जी चीड आहे ती मला त्या दिवशीपासून झोपू देत नाही। आम्ही तिथे गेलो, रोठ्याला गेलो, ती जागा बघितली, तिथे सगळ्यांना भेटलो, पोलिसांना भेटलो, सगळं बघितलं तिथे, पण इतकं विचित्र वातावरण या वर्धेसारख्या शहरात। आम्ही गांधी जिल्हा म्हणतो, आमच्या इथे नैतिकतेच्या गोष्टी केल्या जातात, मग कुठे गेले पालकमंत्री? का ते समोर येऊन ते बाईट देत नाही? का ते जनतेला भेटत नाही? का ते तिथे गेले नाही? हा प्रश्न आज आमच्या BJPच्या त्या पालकमंत्र्यांना आहे, कारण BJPमध्ये असेच नराधम भरले आहे। खासदार आमदारापासून त्या एप्स्टीन फाईलपासून सगळे BJPचे आमदार खासदार भरलेले आहे आणि म्हणून ते चुप्पी साधून बसलेले आहे। जर असं असेल तर आम्हाला सुद्धा पवित्रा घेता येतो। आम्ही महिला आहोत आणि महिला शक्ती काय आहे, कारण आमच्यामध्ये दुर्गेचं रूप आहे, कालीचं रूप आहे, आम्ही सुद्धा
प्रखर होऊन या विषयावर मार्ग काढू शकतो. आमच्या हातामध्ये आम्ही कायदा घेऊ शकतो. मी आज हे निष्कर्षाने सांगून राहिली आहे. आम्ही तिला न्याय द्यायसाठी, न्याय मिळवून द्यायसाठी आज ती शेती आहे, ती शाळेसाठी आज गाडी ती शेती आहे. आज इतकी रडली का स्कूलला जाणार तर मी घरी आणली तिला आणि जे पालक आहे त्यांच्या समोर मी आणि जी जी बोलण्याची भाषा मी त्यांच्या बस फाशी झाल्याशिवाय आम्ही थांबणार नाही.